नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही ठाणे शहर विकास समिती नियुक्त करण्यात यावी अशी आग्रही मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवलं आहे. पारदर्शक विकासासाठी समितीची गरज पत्राद्वारे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधलं की ठाणे शहर सध्या झपाट्याने विस्तारत असून महानगराच्या समस्याही तितक्याच जटिल होत असून केवळ सिमेंट कॉन्क्रीटची जंगले न उभारता शहराचा विकास सर्वसामान्य ठाणेकरांना केंद्रस्थानी ठेवून होणं आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेत शहर विकासासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत आहे त्याच धर्तीवरती ठाण्यातही तज्ज्ञांची समिती असणं ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने समितीची काही प्रमुख उद्दिष्टं आहेत. उपमहापौरांना या प्रस्तावित समितीच्या माध्यमातून 5 प्रमुख उद्दिष्टं मानलेली आहेत. विकास आराखडा नियंत्रण, शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर बारीक लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे, बिल्डर धार्जिण्यांना निर्णयांना चाप लावून सर्वसामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरणं राबवणे, शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम लावून कामात पारदर्शकता आणणे, अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यावरती कायमस्वरूपी उपाय शोधणे, नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावरती भर देणे. राज्य सरकारकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा. ठाणे हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे शहर असून शहर विकास विभागाकडून दर्जेदार आणि नियोजनबद्ध काम करून घेण्यासाठी अशा तज्ज्ञ समितीची भूमिका निर्णायक ठरेल असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये शहर विकास कमिटी आहे. त्या कमिटी अंतर्गत आपलं ठाणे वाढत चाललेलं आहे आणि ठाण्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट भरपूर होत आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये जे काही विकास करार असतील किंवा आपलं CC असतील नवीन बिल्डिंगची किंवा रिडेव्हलपमेंटचे असतील किंवा नवीन एखादं प्रोजेक्ट तयार असेल तर त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल नगरसेवकांचा किंवा असावा. हे फक्त आपल्या महापालिकेत फक्त काय की प्रशासन आणि तो विकासक ह्यांच्या संगनमताने सगळं चाललेलं आहे ना. याच्यामध्ये बरेच चुकीचे प्रकार पूर्वी घडलेले आहेत आणि त्या प्रकारामध्ये घडलेले म्हणजे कसं होतं की एखाद्या सोसायटीने डेव्हलपमेंट दिला, बिल्डरबरोबर ॲग्रीमेंट केलं आणि इकडे CC पास झाली. CC झाल्यानंतर तिचा असतो 36 महिन्यात किंवा 40 महिन्यामध्ये क्लिअर करा. पण ते 5-5 वर्ष 10-10 वर्ष झाली त्यांची काय CC होत नाहीत. लोकांनी घरं बेघर खाली केलेली आहेत. त्यांचे डिपॉझिट भाडं त्यांना भाडं मिळत नाही आहे आणि ते लोक मग कोणाकडे पळतात, मग स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील किंवा कोर्टात जातात. कोर्टामध्ये पण त्यांना न्याय मिळत नाही. मग त्याच्यावर कुठेतरी ठाण्यातील नगरसेवकांचा कंट्रोल असावा. जसं मुंबईतील नगरसेवकांचा कंट्रोल असल्यामुळे बहुतांश मुंबईमध्ये डेव्हलपमेंटमध्ये असतील तिथे प्रकार चुकीचे घडत नाहीत किंवा फसवणुकीचे प्रकार कमी आहेत प्रमाण. ते ठाण्यामध्ये बऱ्यापैकी जास्त आहे. तर मला असं वाटतं की ठाण्यामध्ये जर ही विकास सुधारणा कमिटी आली आणि त्याच्यावरती नगरसेवक तज्ज्ञ त्याच्यावर अपॉइंटमेंट केले गेले मुंबईच्या धर्तीवर तर तिथे एक प्रकारे प्रशासक आणि लोकांनी निवडून दिलेली ट्रस्टी लोक म्हणा किंवा नगरसेवक ह्यांचा आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टवरती कंट्रोल राहील आणि त्या कंट्रोलनुसार उद्या भविष्यात आरक्षित भूखंड असतील किंवा 25% महापालिकेला त्यातून ते देणं लागतं. मग त्याच्यावर मैदानं तयार करता येतील, एखादी क्रीडा संकुलं तयार करता येतील किंवा हॉस्पिटल्स असतील तर ह्याच्यावरती कुठेतरी महापालिकेच्या नगरसेवकाचा कंट्रोल राहील. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे $1 ट्रिलियन आर्थिक नुकसान होत आहे. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे. भारतातही आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. शारीरिक आरोग्य इतकेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचं मार्गदर्शन इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इको वेलनेसचे संचालक गौरांग दास यांनी तणावमुक्ती आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या महत्त्वपूर्ण विषयावरती केले आहे. ठाणे महानगरपालिका आणि इस्कॉन ठाणे यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचं आयोजन डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित केलं होतं. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मिताली संचिती, दीपक झिंजाड यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरव राव यांच्या हस्ते गौरांग दास यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे.
आज प्रत्येक व्यक्ती हा तणावातून जात आहे, मग तो विद्यार्थी असो, गृहिणी असो की नोकरदार वर्ग असो. प्रत्येकाला काही ना काही चिंता असते. यातून मार्ग काढणे गरजेचे असते. खरं आनंदी जीवन जगण्यासाठी संतुलन, समाधान आणि सकारात्मकतेची गरज भासत असल्याचं नमूद करीत महापालिकेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं कौतुक महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी केलं आहे. केंद्र सरकारने जुने कामगार कायदे रद्द करून 21 नोव्हेंबर 2025 रोजी 4 नवीन श्रम संहिता कायदे लागू केले आहेत. या निषेधार्थ ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कारखान्यात काम करणारे कामगार तसेच तृतीय श्रेणीतील शासकीय कर्मचारी यांनी एकत्रित येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन केले. यावेळी लागू करण्यात आलेले नवीन कायदे रद्द करावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे. कामगार ठेवण्याचा अधिकार मालक वर्गाला, कामगारांना कामावरून काढून टाकण्याची बंधने शिथिल, निश्चितकालीन कामगार ठेवण्यास मालक वर्गाला मोकळीक असे विविध कायदे केंद्र सरकारने लागू केलेले आहेत. या कायद्यांमुळे कामगारांना नोकरीची सुरक्षा राहणार नसून यापुढे कामगार संघटना बांधणे आणि चालवणे अशक्य होणार आहे. संप करणे हे शिक्षापात्र ठरणार आहे. या कायद्यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्कावर बंधने आल्यामुळे कामगार वर्गाला गुलामासारखं जीवन जगावं लागणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केलेला आहे. तसेच केंद्र सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करण्याच्या विचाराधीन आहे. परंतु अल्प मानधनावरती काम करणाऱ्या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांची आठवण केंद्र सरकारला झाली नाही. देशातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचारी आमचे वेतन आयोग कुठे आहे हा संतप्त सवाल सरकारला करत आहे. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. या निषेधार्थ देशातील या सर्व कामगार संघटनांनी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हा स्तरावरती आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कारखान्यात काम करणारे कामगार, तृतीय श्रेणीतील शासकीय कर्मचारी 300हून अधिक कामगारांनी एकत्रित येथे निदर्शने केली आहेत. हा कामगार संघटनांनी मोदी सरकारने आणलेले कामगार विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ते कायदे रद्द करण्यासाठी आज देशातील सर्व कामगार संघटना, शेतकरी बंधू आज मोदी सरकारने आणलेले कामगार कायदे रद्द करा याच्यासाठी एक दिवसाचा संप पुकारलेले आहे. मोदी सरकारने जे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत आणि जे जुने 29 कामगार कायदे रद्द केलेले आहेत, ह्या नवीन कामगार कायद्यांमुळे नोकरीची शाश्वतता राहणार नाही, परमनंट नोकरी मागता येणार नाही, कामगार बेरोजगार होतील. अडाणी अंबानीच्या फायद्यासाठी हे नवीन कामगार कायदे आणले गेले आहेत. ह्या नवीन कामगार कायदे निर्माण करत असताना कामगार वर्गाला, संघटना प्रतिनिधींना विश्वासात घ्यायला पाहिजे होता. पण मोदी सरकारने तसा न करता कामगारांना गुलाम बनवण्याचे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत. 1 वर्ष काम केलं तरी ग्रॅच्युटी देऊ, याचा अर्थ असा आहे की आता 1 वर्षापेक्षा जास्त नोकऱ्या मिळणार नाही. कारखाने उघडले जातील पण कारखान्यामध्ये काम करणारे कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणार नाही. कामगाराच्या मालकाला जेव्हा वाटेल तेव्हा तो कुलूप लावून बाय बाय करून निघून जाईल आणि कामगार इथे उपाशी पोटी राहणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात खाद्यसंस्कृतीच्या सुगंधासोबत साहित्य संस्कृतीचाही दरवळ अनुभवायला मिळाला आहे. मालवणी महोत्सवात लेखिका संध्या सावंत यांच्या छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला जाऊया या बालसाहित्य कृतीचे प्रकाशन पार पडले. बालसाहित्यिका डॉक्टर सुमन नवलकर आणि नगरसेवक सीताराम राणे यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं आहे. ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये मालवणी महोत्सव सुरू आहे. दररोज खवय्यांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक भागवली जात आहे. यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय मंगेश पाडगावकर कलादालनामध्ये साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला जाऊया या बालसाहित्य कृतीचं प्रकाशन संपन्न झालंय. या प्रसंगी व्यासपीठावरती साहित्यिका प्रज्ञा पंडित, बालसाहित्यप्रेमी राजेंद्र गोसावी, प्राचार्य संतोष राणे, हेमंत पात्रे, समाजसेवक संतोष राणे, मनीष वाघ, अनेक नवोदित कवी उपस्थित होते. पुस्तकांचा आढावा घेत बालसाहित्यिका डॉक्टर सुमन नवलकर आणि पुस्तकातील प्रत्येक कथेचा प्रारंभी केलेले निसर्ग वर्णन विशेष उल्लेखनीय असल्याचं सांगितले. निसर्गाच्या जितके जवळ जाल तितके त्यांच्याशी एकरूप व्हाल. प्राणी पक्ष्यांचे विश्व निसर्गाशी घट्ट निगडीत आहे, त्यामुळे निसर्गाचे संवर्धन आणि जपणूक करणं आपली जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलंय. आजकाल मेट्रो मोनो प्रकल्पाच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडी विरोधात आवाज उठवणे एक प्रकारचं धाडस या माध्यमातून लेखिकेने दाखवलं आहे. तेव्हा अशा पुस्तकातून प्रेरणा घेऊन सर्वांनीच पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. या मालवणी महोत्सवामध्ये गेली 15 ते 20 वर्ष आपण काव्य संमेलन आयोजित करतो. या काव्य संमेलनामध्ये नवीन जे कवी आहेत त्यांना संधी देतो, व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि त्यांची चांगल्या प्रकारे काव्याला आपण
माझी आई कैलासवासी यमुनाबाई बाजी राणे नावाने आपण पुरस्कारही देतो. यावर्षी त्याच्यामध्ये एक विषय आपण ऍड केला आहे की या काव्य संमेलनाबरोबर छोटेखानी साहित्य संमेलन सुद्धा आपण या मालवणी महोत्सवात ठेवतोय. वेगवेगळे साहित्यिक आहेत, आपल्या परिसरात आहेत, ठाण्यामध्ये आहेत. त्यांची एक इच्छा होती की त्यांना सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्यामुळे यावर्षी कवी संमेलनाबरोबर किंवा काव्य संमेलनाबरोबर साहित्य संमेलन सुद्धा आपण छोटेखानी आयोजित करतोय. त्याचं काव्य संमेलन आज झालं, उद्या साहित्य संमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ उद्या आहे. नवकवी आणि नवलेखक यांना प्रोत्साहन मिळालं 100% या काव्य संमेलन असेल किंवा काव्य स्पर्धा असतील, याच्या सगळ्या नवीन कवींनाच आपण संधी देतो. जे पारंपरिक जुने आहेत त्यांना नाही, पण नवीन हे कलाकार घडावेत, कवी घडावेत, काव्यवाचक घडावेत, या दृष्टिकोनातून नवीन कवींचाच आपण विचार करतो आणि त्यांनाच पुरस्कार दिला जातो. तर रीलचं तुम्ही आज नवीन एक स्पर्धा ठेवली आहे, काय सांगाल त्याबद्दल? यावेळी असं सुचणे कल्पना की बरेच जण रील दरवर्षी बनवतात, तर यावर्षी आपण या रील बनवण्याची एक स्पर्धा का ठेवू नये आणि त्याप्रमाणे आपण या मालवणी महोत्सवामध्ये रीलची स्पर्धेचं आपण आयोजन केलं. त्यांना बक्षीस आपण 20,000, 15,000, 5,000 अशी बक्षीस आपण देतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ 40 ते 45 रील बनवणाऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहे. कालच एका स्पर्धकाने जे रील बनवलं त्याला 998K म्हणजे जवळजवळ 9,98,000 लोकांनी ती रील पाहिली आणि ह्याने इतरांनी जे आहेत ते 200-100Kच्या खाली नाहीत, म्हणजे 1,00,000-1.5 लाखाच्या वरती सगळे व्ह्यूअर्स आहेत. एवढा मोठा प्रतिसाद या रीलच्या माध्यमातून मिळतो. याचं कारण असं आहे की लोक 1-2 मिनिटाची एकाच मिनिटाची क्लिप अगदी सर्वजण पाहतात. ती जर आपण 15 मिनिटं 10 मिनिटं बनवली तर पाहत नाही आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक सध्या या मीडियातला एक चांगला भाग आहे आणि तो लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतोय. आणि तीच आमची इच्छा आणि भावना होती की हा जो मालवणी महोत्सव आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. अजून काय विशेष प्रोग्राम तुमच्याकडे आता होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये आमची डबल बारी, जी कोकणातलं कलापैकी एक कला आहे आणि कोकणाचं वैभव आहे, ती शनिवारी आहे. या परिसरातल्या महिला भगिनींसाठी आपण दरवर्षी खेळ पैठणीचा असा कार्यक्रम ठेवतो. तो कार्यक्रम 2 दिवसाचा आहे आणि मुख्य म्हणजे या परिसरातल्या सगळ्या मुलांना, स्थानिक मुलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी आमचे प्रयत्न असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही 2 दिवस राखीव ठेवले. या परिसरातली सगळी मुलं, त्यांची स्पर्धा असते, ग्रुप डान्स असतील, सोलो डान्स असतील, या सगळ्यांच्या स्पर्धा आपण ठेवतो आणि त्याच्यातून त्यांना बक्षीस देतो. माझं नाव संध्या सावंत. मी आज मालवणी जत्रेला आज भेट दिली. म्हणजे खूप ऐकिबात होतं या जत्रेबद्दल की गेली 27 वर्ष ही जत्रा इथे भरते आणि मी स्वतः तळ कोकणातली असल्यामुळे माझ्यासाठी हे विशेष होतं, कारण आज माझ्या पुस्तकाचं प्रकाशन इथे झालं लेखिका म्हणून. आणि मी हा कथासंग्रह लिहिला आहे. हा बालकथा संग्रह आहे लहान मुलांसाठी, छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला फिरायला, असं ह्या कथासंग्रहाचं म्हणजे ह्या कथासंग्रहाचं आज प्रकाशन इथे झालं आहे आणि शारदा प्रकाशनतर्फे ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं गेलं आहे. आणि या प्रकाशनाच्या उद्घाटनासाठी बोलवलं होतं, सुमन नवलकर मॅडमना बोलवलं होतं, त्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झालं. प्राध्यापिका प्रज्ञा पंडित, लेखिका, समीक्षक, निरूपणकार. मागची 27 वर्षे ठाणे नगरीमध्ये हे मालवणी महोत्सव हा साजरा होत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून मी स्वतः दरवर्षी या महोत्सवात येते. ठाण्यात अनेक महोत्सव होत असतात, पण त्यातल्या सगळ्यात आकर्षणाचा बिंदू म्हणजे हा उत्सव आहे. माझं नाव दीपिका दत्ताराम सुर्वे. मी पण कोकणातली आहे, रत्नागिरी गणपतीपुळ्यातली. आम्ही या मालवणी महोत्सवाला भेट द्यायला आलो आहे. हे इथे येऊन खूप छान वाटतंय, कारण जे कोकणातले उद्योजक आहेत, छोटे मोठे काय उद्योग करतात, त्यांना एक प्रोत्साहन मिळतं आणि हे पाहून खूपच आनंद होतोय. गेली 27 वर्ष या मालवणी महोत्सवाचा सुगंध मी अनुभवतो आहे. माननीय सीताराम राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 27 वर्ष हे मालवणी महोत्सव नाही तर सगळं कोकणच इथं अवतरतं. सगळी माणसं, इथल्या सगळ्या ज्या संस्कृती आहेत, सगळे जे आपले जुने परंपरा आहेत आणि जेवढं कोकण आपण हृदयामध्ये आपल्या भरून ठेवलेलं आहे. जसं तिकडे गोव्याला तुम्ही गेलात तर माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कडी कपारीमधूनही घट फुटती दुधाचे, तसं माझ्या कोकणाच्या भूमीत हे जे सगळं रसमय वातावरण आहे ते सीताराम राणे साहेबांनी इथे उभं केलेलं आहे. म्हणजे मालवणी महोत्सव 2026 27 वर्ष अविरतपणे अखंडपणे सीताराम राणेसाहेब या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि हा त्यांच्या यशाचा आलेख आहे.
एक व्यक्ती आणि एकाच नगरामध्ये नगरमध्ये 27 वर्ष कंटिन्यूस हा इथं कार्यक्रम होतोय मालवणी महोत्सव, हे अभिमानास्पद कौतुकास्पद गोष्ट आहे. सीताराम राणे साहेबांनी त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना त्यांचं बक्षीस पण इथल्या नागरिकांनी त्यांना दिलेले आहेत. नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर त्या मालवणी जत्रा उत्सवामध्ये जे आपल्या कोकणातील लोक आहेत, कोकणातील त्या लोकांना जे गावी जाऊन जे काय खाद्यपदार्थ आपल्या आवडीचा, जे आपल्या ज्या गावचा जो स्वाद घ्यायचा असतो खाद्यपदार्थाचा, तो त्या नागरिकांना ह्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं मोठं काम राणेसाहेब या ठिकाणी करतात. नमस्कार, मी ॲडव्होकेट विलास भास्कर गांगण, शिवाजीनगरमध्ये गेली 35 वर्ष राहत आहे. प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे आणि गेली 27 वर्ष मालवणी महोत्सव या कार्यक्रमाचा मी अविभाज्य घटक आहे. कारण गेली अनेक वर्ष मी या कार्यक्रमाचं अँकरिंग करत होतो. मी स्वतः कोकणातल्या लांजा तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे आणि त्यामुळे इथे आल्यानंतर मला असं भास होतो की इथे कोकणच अवतरलं आहे की काय. इथे आल्यानंतर आपल्याला कोकणातल्या ज्या वस्तू इतर ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत त्या सगळ्या वस्तू इथे मिळत असतात. उदाहरणार्थ काजूगर असतील, कडकडे लाडू असतील, सुकी मच्छी असेल किंवा सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे हॉटेल्स असतील. मी भीमराव शिरसाट बोलतोय. आज राणेसाहेबांनी जे आज 27 वर्ष चालवलेलं आहे मालवणी महोत्सव, हा खरा वाखाणण्याजोगा आहे आणि बघण्याजोगा आहे. कारण जी मंडळी गावानिकडे आली नोकरीनिमित्त, त्यांना गावी जाऊ शकत नाही यात्रेनिमित्त किंवा महोत्सवाची, तर या इथे आल्यानंतर त्यांना संपूर्ण मालवणचं जे काय खाणं पिणं जे काय असेल ते सगळं इथे मिळतं आणि ते सुग्रास असतं आणि चविष्ट असतं असं मी सांगू शकेल वर्तकनगर ठाणे नगर नागरिक म्हणून. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, वाचनालय तसेच शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर ठाणे येथील भाजप कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, ठाणे महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे, महाराष्ट्र भाजपाचे शिक्षण आघाडीचे संघटन सदस्य NM भामरे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमाअंतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचे वितरण करून तंत्रज्ञाना आधारित शिक्षणाला चालना देणे, अध्यापन अधिक परिणामकारक करणे आणि शैक्षणिक तसे प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणे हा मुख्य उद्देश असल्याचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नमूद केले आहे. डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालये अधिक कार्यक्षम होतील, मानवी चुका कमी होऊन वेळेची बचत होईल,
शासनाचे पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे धोरण राबवण्याच्या दृष्टीनेच हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक जलद मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत. सगळ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे. या दृष्टिकोनाने माझ्या आमदार निधीचा त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतोय. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी असे 5ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जी कम्प्युटर्स, प्रिंटर्स याचं वाटप होत आहे ते जवळपास 160 शाळांना या इकडे आम्ही हे कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स वाटप करतोय, जेणेकरून त्या तिकडे जी डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध होईल. रेल्वेच्या वेळी धीम्या लोकलची संख्या न वाढवल्याने गर्दी वाढत आहे. परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळेत धीम्या लोकलच्या चालवाव्यात. तसेच 10वी-12वी परीक्षेसाठी लोकलचा एक डब्बा राखीव ठेवावा इत्यादी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रेल्वे प्रबंधक कार्यालयावरती धडक दिली. दरम्यान रेल्वे अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे. 12वीचा पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या रोहम कटरे या विद्यार्थ्याचा दिवा मुंब्रा दरम्यान गर्दीमुळे लोकलमध्ये पडून मृत्यू झाला. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांचं प्रमाण वाढीस लागलं आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रबंधक कार्यालयावरती धडक मोर्चा देण्यात आला. या प्रसंगी रेल्वे स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये मनोज प्रधान, नगरसेवक सुधीर भगत, नगरसेविका दीपाली भगत, मनीषा भगत यांनी रेल्वे प्रशासनाच्या समस्या मांडल्या. या समस्यांवरती मार्ग काढण्याचं आश्वासन देवधर यांनी दिलं आहे. काहीतरी दुर्घटना झाली की आपण जागे होतो आणि असंच काहीतरी एक वाईट दुर्घटना एका 12वीच्या विद्यार्थ्याबरोबर झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत. आज आम्ही मॅडमला भेटलो, देवधर मॅडमला. त्यांचं म्हणणं असं आहे की ठाण्या स्टेशनवरनं किमान 10 लाख लोक रोजचे अपडाऊन करत आहेत. एवढा ताण या ठाणे स्टेशनवर आहे. आम्ही काही सुचाव त्यांना दिलेले आहेत. मुंब्रा असेल, कळवा असेल, दिवा असेल आणि ठाणा. तर ह्या 4 स्टेशनला ज्या गैरसोयी आहेत आणि जे ॲक्सिडेंट्स होत आहेत त्या संदर्भात काही सेफ्टी प्रिकॉशन्स काय घेतल्या पाहिजेत ह्या संबंधात चर्चा करायला आज आम्ही या ठिकाणी आलो. तुम्हाला सांगायचं तर मागच्या वर्षी फक्त ह्या ठाणे स्टेशनवर 287 डेथ्स या ठाण्याच्या ह्याच्या 287 एका वर्षात आणि या सेंट्रल लाईनमध्ये 2170 डेथ्स म्हणजे सरासरी रोजचे 7 मृत्यू या सेंट्रल लाईनवर झालेले आहेत. मला असं वाटतं की हे अतिशय दुर्दैवी आहे. लोक चाकरमाने कामासाठी मुंबईला जातात. आपण दरवेळेस बोलतो की डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे, नोकऱ्या शिक्षणासाठी लोक जातात, ते थोडंसं पसरलं पाहिजे, पण तसं काहीही होताना दिसत नाही. आज इतकी लाख लोक जर फक्त ठाणा स्टेशनमधनं जात आहे तर त्यांना आपण काय सोयी देतो याची खऱ्या अर्थाने चर्चा करायला आम्ही दिलेली. माझ्याबरोबर सुधीर भगत आहेत, त्यांचा चांगला अभ्यास या रेल्वे लाईनवर आहेत. त्यांनी आज आमच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या वतीने आम्ही एक निवेदन सादर करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वी 12वीला 7 असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून अपघात झाला. हे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत, परंतु आपण जेव्हा घटना घडतात तेव्हा जाग येते. दिवा, मुंब्रा, कळवा हा असा भाग आहे का तो रेल्वे एका बाजूने डायव्हर्शन घेते आणि त्याच्यामुळे तो भाग दुर्लक्षित राहतो. आपण बघत असाल शिलफाट्यापासून जी गावं आहेत, 14 गावं आहेत, 24 गावं आहेत, त्यांना एकच पर्याय स्टेशन आहे, तो म्हणजे मुंब्रा. आणि अशा वेळेस मुंब्र्यावरती फार मोठा ताण येतो. तर त्या ताणला जर कमी करायचं असेल तर तिथे लोकल फेऱ्या वाढवायला लागतात. लोकांच्या भावना अशा होत्या का 5वी-6वी मार्गिका जर तयार झाली तर त्यांना असं वाटत होतं का 4थी, 3री, 4थी आणि 5वी-6वी याच्यावरती स्लो ट्रेन चालतील. पण तसं न घेता
परत 2च ट्रॅकवरती फक्त स्लो ट्रेन चालतात. त्याच्यामुळे हा जसं पहिले होतं तसंच आहे, जैसे थे असं म्हणतो आपण, तसंच झालेलं आहे. तर आमची सर्वांची एकच मागणी होती का पीक आवर्समध्ये किमान पीक आवर्समध्ये 3ऱ्या-4थ्या मार्गिकावरती स्लो ट्रेन चालवाव्या, जेणेकरून दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे ह्या भागातला प्रेशर ताण कमी होईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.